श्री स्वामी समर्थ मित्रांनो, एकदा माता पार्वतीने भगवान भोलेनाथांना विचारले, प्रभू, ज्यांच्या नशिबात पुत्र नसतो अशा लोकांना पुत्राची प्राप्ती कशा प्रकारे होऊ शकते? पुढे पार्वती म्हणते, प्रभू, मी मृत्यू लोकावर पाहिले आहे की काही लोकांना 4 मुली आहेत तर काही लोकांना 4 मुलं आहेत. ज्या लोकांकडे फक्त मुली आहेत, मुलं नाहीत, अशी लोक त्यांचा वंश वाढण्यासाठी खूप जास्त चिंतित आहेत. असे आई वडील एका पुत्राच्या प्राप्तीसाठी माहीत नाही कुठे कुठे भटकत असतात, माहीत नाही कोणत्या कोणत्या पूजा करत असतात, परंतु तरी सुद्धा त्यांना पुत्राची प्राप्ती होत नाही. मग अशा आई वडिलांनी ज्यांना पुत्राची इच्छा आहे त्यांनी पुत्रप्राप्ती कशी होऊ शकते? त्याचबरोबर जे आई वडील संतान सुखापासून वंचित आहेत त्यांना संतान सुख कसे प्राप्त होऊ शकते? तेव्हा भगवान शिव म्हणतात, हे पार्वती, आज मी तुम्हाला एक अशा फुलाबद्दल सांगणार आहे ज्या फुलाचा फक्त वास घेतल्यामुळे पुत्राची प्राप्ती होऊ शकते. तेव्हा माता पार्वती म्हणते, हे प्रभू, जर अशीच गोष्ट असेल तर मला त्या फुलाबद्दल जाणून घ्यायचे आहे. असे कोणते फूल आहे ज्याचा फक्त वास घेतल्यामुळे पुत्राची प्राप्ती होऊ शकते? तेव्हा भगवान शिव म्हणतात, पार्वती, हा फूल कोणता आहे आणि याला कशा प्रकारे प्राप्त करावे आणि वास कशा प्रकारे घ्यावा, ही सर्व माहिती मी तुम्हाला एका छोट्याशा कथेमार्फत सांगणार आहे. तर मित्रांनो, कथेला सुरुवात करण्यापूर्वी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्ही या कथेमध्ये हरवून जाल त्यापूर्वी आपल्या ब्रह्मांड नायक या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर कथेला सुरुवात करूया. माता पार्वती म्हणते, प्रभू, मी कथेला पूर्ण आणि लक्षपूर्वक ऐकेल. तुम्ही कथा सांगण्यास प्रारंभ करा, कारण माझ्या मनामध्ये ते जाणून घेण्याची उत्कंठा निर्माण झाली आहे की ते फूल कोणते आहे, त्या फुलाचे नाव काय आहे, ज्या फुलाचा फक्त वास घेतल्यामुळे पुत्राची प्राप्ती होत असते. कारण माझी सुद्धा एक भक्त आहे, तिचं अजूनही लग्न झालं नाही आणि तिच्या वडिलांची आणि बहिणीची अवस्था पाहून तिच्या मनामध्ये हीच इच्छा आहे की लग्न झाल्यानंतर तिला पुत्राची प्राप्ती व्हावी. आणि म्हणूनच हे प्रभू, जर मला हे माहीत झालं की कुठल्या फुलाचा वास घेतल्यामुळे पुत्राची प्राप्ती होऊ शकते, तर मी त्या माझ्या भक्ताला स्वप्नामध्ये जाऊन तिला हे नक्कीच सांगेल, ज्यामुळे तिची पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण होऊ शकेल. भगवान शिव म्हणतात, पार्वती, एका गावामध्ये एक शेतकरी राहत होता. त्याला 6 मुली होत्या आणि त्या 6 मुलींपैकी 5 मुलींचे लग्न झाले होते. 6वी मुलगी, जी लक्ष्मी मातेची भक्त होती, तिचं लग्न अजून झालं नव्हतं. आणि ज्या 5 मुलींचे लग्न झाले होते त्या 5ही मुलींना फक्त मुलीच झाल्या होत्या, त्यांना मुलगा झाला नव्हता. 6वी, जी सगळ्यात छोटी मुलगी होती, अजूनपर्यंत तिचा विवाह झाला नव्हता. शेतकरी या गोष्टीमुळे फार चिंतित असायचा की 5 मुलींना पुत्र झालेला नाही. त्याला असंच वाटत होतं की 6व्या मुलीला सुद्धा मुलगा होणार नाही. त्याचबरोबर शेतकऱ्याच्या मनामध्ये आणखी एक विचार यायचा आणि तो सतत चिंतेमध्ये असायचा की मला सुद्धा पुत्राची प्राप्ती झाली नाही आणि म्हणूनच कदाचित माझ्या 5 मुलींना पुत्राची प्राप्ती होत नाही. आणि 6व्या मुलीचे लग्न झाल्यानंतर हिला सुद्धा पुत्राची प्राप्ती होणार नाही. आणि जर असं झालं तर मी या जगाला तोंड कसं दाखवू शकेल? लोक माझ्याबद्दल काय विचार करतील माहीत नाही. मित्रांनो, तो शेतकरी जेव्हा पण जंगलामध्ये काम करण्यासाठी जात असे तेव्हा मदतीसाठी तो त्याच्या सर्वात छोट्या मुलीला सोबत घेऊन जात असे. एके दिवशी शेतकऱ्याला काम करत असताना खूप जास्त वेळ झाला आणि खूप जोरदार ऊन पडले होते. खूप जोरदार ऊन असल्यामुळे शेतकऱ्याने त्याचे कपडे काढले आणि शेजारीच असलेल्या गवतावर टाकून दिले. जेव्हा त्या शेतकऱ्याचे काम पूर्ण झाले तेव्हा शेतकऱ्याने त्याच्या मुलीला त्याचे कपडे आणण्यास सांगितले. जसं
शेतकऱ्याची छोटी मुलगी शेतकऱ्याचे कपडे उचलण्यासाठी त्या गवताजवळ गेली तेव्हा तिने पाहिले की तिथे एक किडा पडलेला आहे. मुलीला त्या किड्याला उचलायचे नव्हते आणि म्हणूनच ती परत तिच्या वडिलांच्या जवळ गेली आणि वडिलांना जाऊन विचारलं की तिने काय करायला पाहिजे. शेतकरी मुलीचे हे बोलणं ऐकून तिला म्हणाले, तू त्या किड्याला घाबरू नकोस. तू त्या किड्याला एका बाजूला फेकून दे आणि माझे कपडे मला आणून दे. तेव्हा शेतकऱ्याची मुलगी म्हणाली, बाबा, पण जर मी त्या किड्याला बाजूला फेकून दिलं तर त्या किड्याला दुखापत होईल. त्यामुळे त्याला फेकून देणं योग्य नाही. शेतकऱ्याची मुलगी किड्याची मदत करू इच्छित होती. शेतकरी म्हणाला, तू काहीही कर, त्या किड्यासोबत कसंही वाग, परंतु मला माझे कपडे आणून दे. भगवान शिव म्हणतात, पार्वती, अशा प्रकारे शेतकऱ्याचे हे बोलणे ऐकल्यानंतर शेतकऱ्याची छोटी मुलगी त्या किड्याजवळ गेली आणि ती मुलगी त्या किड्याला म्हणाली, हे प्रिय किड्या, तुला झोपण्यासाठी मऊ मऊ जागा हवी आहे का? तेव्हा त्या किड्याने शेतकऱ्याच्या मुलीकडे तिच्या तेजस्वी नजरेने पाहिले. जणू त्याला तिच्यासोबत काहीतरी बोलायचे होते आणि शेतकऱ्याच्या मुलीने त्या किड्याचे भाव समजले आणि काही गवत एकत्र करून त्या किड्यासाठी मऊ असे घरटे तयार केली. त्यानंतर शेतकऱ्याची मुलगी त्या किड्याला म्हणाली, तू या मऊ घरट्यात झोप. त्यानंतर शेतकऱ्याच्या मुलीने त्या किड्याला मऊ घरट्यामध्ये झोपवले. तेव्हा तो किडा शेतकऱ्याच्या मुलीला म्हणू लागला, तुला माझ्या सेवेमध्ये यायला आवडेल का? मला माहीत आहे की तुझे बाबा खूप गरीब आहेत आणि ते मला खूप दूर फेकू इच्छित होते कारण त्यांना त्यांचे कपडे मिळावे. मी या कडक उन्हामुळे खूप जास्त अस्वस्थ झालो होतो आणि म्हणूनच मी तुझ्या वडिलांच्या कपड्यांमध्ये बसलो. तू खूप चांगल्या स्वभावाची मुलगी आहेस. मला तू खूप आवडली आहेस. तू रोजच्या रोज फक्त मला काही तास तुझ्यासोबत फिरायला घेऊन जात जा. यासाठी मी तुला रोजच्या रोज भरपूर धन देईल. चांगलं चांगलं खायला सुद्धा देईल. जर तू सतत 3 वर्ष असं केलं तर मला या जादूपासून सुटका मिळेल, कारण मी एक जादुई राजकुमार आहे आणि जेव्हा मी राजकुमार बनेल, म्हणजेच माझ्या खऱ्या रूपामध्ये येईल, तेव्हा मी तुझ्यासोबत विवाह करेल. भगवान शिव म्हणतात, पार्वती, त्या किड्याचे हे बोलणे ऐकल्यानंतर ती मुलगी तयार होते. मुलगी म्हणते, मी तुमची सेवा करण्यास तयार आहे. तुम्ही जसे म्हणत आहात मी तसेच करेल. तेव्हा तो किडा म्हणाला, मग उद्या याच वेळी इथे ये. त्यानंतर ती मुलगी त्या किड्याला दुसऱ्या दिवशी तेथे येण्याचे वचन देऊन वडिलांचे कपडे घेऊन तिच्या घरी परतते व रात्री जेवल्यानंतर ती झोपून जाते. सकाळी जेव्हा ती उठली तेव्हा ती तिच्या वडिलांना म्हणाली, बाबा, मी तुमचे कपडे आणून तुम्हाला दिले आहेत. आजपर्यंत मी माझी आणि तुमची गरिबी पाहिली आहे. मी बरेच दिवस घरी राहिले आहे. आता मी या जगामध्ये माझे नशीब आजमावणार आहे. तुम्ही मला जाण्याची अनुमती द्या. परंतु तो शेतकरी त्याच्या मुलीला कुठेही जाण्याची अनुमती देऊ इच्छित नव्हता. ती मुलगी त्या किड्याला वचन देऊन आली होती आणि म्हणूनच ती तिच्या वडिलांना असं म्हणाली. तिने स्वतःशी निर्धार केला होता की जरी भीक मागावी लागली तरी सुद्धा चालेल, परंतु ती तिचे नशीब बदलवणारच. त्यानंतर शेतकऱ्याची मुलगी जंगलामध्ये निघून गेली. जेव्हा ती जंगलात गेली तेव्हा काहीच वेळात तिला तो किडा सापडला. तो किडा त्या मुलीला पाहून खूपच प्रसन्न झाला. तेव्हा तो किडा त्या मुलीला म्हणाला, तू इथे आलीच आहेस, मग मला फिरायला घेऊन चल. मग त्या शेतकऱ्याच्या मुलीने तसेच केले आणि जेव्हा संध्याकाळपर्यंत फिरल्यानंतर दिवस संपला तेव्हा त्याच जंगलामध्ये एक भव्य असा महाल प्रकट झाला. त्या महालामध्ये एक खूप मोठी खोली होती. ज्या खोलीमध्ये एक मोठे टेबल होते आणि त्या टेबलावर खाण्यापिण्याच्या भरपूर साऱ्या गोष्टी होत्या. इतके सारे व्यंजन त्या मुलीने तिच्या आयुष्यात कधीही पाहिले नव्हते. त्यानंतर शेतकऱ्याची मुलगी पोट भरून जेवली व त्यानंतर ती अंथरुणावर झोपायला गेली. रोजच्या रोज 1 ते 2 तास ती त्या किड्याला स्वतःजवळ ठेवायची, त्याला फिरवायची व त्यानंतर ती महालामध्ये जायची, जिथे तिच्यासाठी सर्व काही तयार केलेले असायचे, जिथे तिच्यासाठी खूप छान अशी व्यवस्था केलेली असायची. भगवान शिव म्हणतात, पार्वती, अशा प्रकारे 1 वर्ष होऊन गेले. तेव्हा ती मुलगी किड्याकडे तिच्या वडिलांना भेटण्याची परवानगी मागते.
तेव्हा तो किडा म्हणतो, जर तुला तुझ्या वडिलांना भेटायचे असेल तर तू जाऊन तुझ्या वडिलांना भेटू शकतेस, परंतु पुढच्या दिवशी परत नक्की ये. त्यानंतर तो किडा या अटीवर राजी झाला की ती मुलगी दुसऱ्या दिवशी परत येईल. अशा प्रकारे शेतकऱ्याने त्या मुलीने तिच्या वडिलांसाठी आणि बहिणीसाठी सोने आणि इतर मौल्यवान वस्तू घेतल्या आणि ती तिच्या घरी जायला निघाली. जेव्हा ती मुलगी तिचा खजिना घेऊन तिच्या वडिलांकडे पोहोचली तेव्हा तिच्या वडिलांना आणि बहिणीला हे जाणून घ्यायचे होते की हे सर्व सामान तिला कुठून मिळाले आहे आणि या सर्व सामानाचा मालक कोण आहे. परंतु त्या मुलीने त्यांना काहीही सांगितले नाही, कारण त्या किड्याने तिला असे करण्यास सक्त मनाई केली होती. इतकेच नाही तर शेतकरी आणि तिच्या 5ही मुलींनी त्या मुलीला खूप मारले, परंतु त्या 6व्या मुलीने एक शब्दही त्यांना सांगितला नाही. त्यानंतर पुढच्या दिवशी ती मुलगी जंगलात किड्याजवळ पोहोचली व त्यानंतर ती दररोज त्या किड्याला 1-2 तास फिरवण्यासाठी घेऊन जात असे. अशा प्रकारे जेव्हा दुसरे वर्ष पूर्ण होते तेव्हा ती पुन्हा तिच्या वडिलांना आणि बहिणींना भेटण्यासाठी जाते. अशा प्रकारे 3ऱ्या वर्षाच्या शेवटी सुद्धा ती तिच्या वडिलांना आणि बहिणीला भेटण्यासाठी जाते. जेव्हा शेतकऱ्याची मुलगी 3ऱ्या वेळेला किड्याला सोडून तिच्या वडिलांना आणि बहिणींना भेटायला जाते, तेव्हा जाण्यापूर्वी त्या किड्याने सांगितले होते की आज तू लगेच परत ये, उद्यापर्यंत थांबू नकोस. आणि अशा प्रकारे ती मुलगी येण्याचे वचन देऊन किड्याला सोडून तिच्या वडिलांकडे गेली. इकडे जेव्हा ती मुलगी तिच्या वडिलांजवळ पोहोचली तेव्हा तिच्या वडिलांनी आणि बहिणीने तिला हे विचारायला सुरुवात केली की तू जे धन घेऊन येतेस त्याचा खरा मालक कोण आहे आणि ती कोणाजवळ काम करत असते. परंतु त्या मुलीने तिच्या वडिलांना आणि बहिणीला काहीही सांगितले नाही. तेव्हा शेतकऱ्याने त्या मुलीला घराबाहेर जाण्यास मनाई केली, परंतु शेतकऱ्याच्या त्या मुलीने घराबाहेर जाण्याचा कसा तरी एक मार्ग काढला. कसंबसं ती घराच्या बाहेर निघाली आणि जंगलाच्या मार्गाला लागली. परंतु जेव्हापर्यंत ती जंगलात पोहोचली तेव्हापर्यंत खूप उशीर झाला होता. तो किडा आता तेथे नव्हता. दुःखाची गोष्ट ही होती की त्या मुलीने सर्वत्र पाहिले, परंतु तिथे काहीच उरले नव्हते. तो महल सुद्धा गायब झाला होता आणि तो किडा सुद्धा गायब झाला होता, कारण जेव्हा ती मुलगी तिच्या वडिलांच्या घरी गेली तेव्हा त्या किड्याचे 3 वर्ष पूर्ण झाले आणि 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या किड्यावर असलेला जादू संपला होता आणि तो किडा आता एक राजकुमार बनला होता. तो राजकुमार त्याच्या राज्यामध्ये परत गेला होता. इकडे तो किडा जंगलात न सापडल्यामुळे ती मुलगी खूपच काळजी करू लागली आणि ती विचार करू लागली की जर माझ्या वडिलांनी आणि बहिणीला मला घरी डांबून ठेवले नसते तर तो किडा आज माझ्या जवळ असता. त्यानंतर त्या मुलीने त्या किड्याला सर्वत्र शोधण्याचा निर्णय घेतला आणि शोधत शोधत ती जंगलामध्ये एका झोपडीजवळ पोहोचली, जिथे एक म्हातारी स्त्री राहत होती. ज्या स्त्रीजवळ त्या मुलीने रात्रीसाठी आश्रय मागितला आणि त्या म्हातारीला सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर त्या वृद्ध महिलेने त्या मुलीचे खूप चांगल्या प्रकारे स्वागत केले व त्यानंतर पुढच्या दिवशी त्या वृद्ध महिलेने त्या मुलीला 3 सफरचंद दिले. त्या वृद्ध महिलेने त्या मुलीला सांगितले की पहिल्या सफरचंदामध्ये एक सोन्याचे चक्र आहे, दुसऱ्या सफरचंदामध्ये सोन्याचा सुतका रील आहे आणि 3ऱ्या सफरचंदामध्ये एक सोनेरी चरखा आहे. आणि तिला सांगितले की सर्वात प्रथम कोणाला भेटेल आणि तेव्हा तिला काय करायचे आहे, ज्यामुळे ती त्या राजापर्यंत म्हणजेच राजकुमारापर्यंत पोहोचू शकेल. त्यानंतर त्या मुलीने मैत्रीपूर्वक त्या वृद्ध महिलेला तिचे आभार मानले व तेथून निघून गेली. अशा प्रकारे शेतकऱ्याची मुलगी 3ही सफरचंद घेऊन पुढच्या मार्गाला लागली. बऱ्याच दिवसानंतर ती मुलगी खूप दूरवर आली. त्यानंतर ती एका काचेच्या डोंगराजवळ पोहोचली. तेव्हा तिला माहीत नव्हतं की हा डोंगर कशा प्रकारे पार ती करू शकेल, कारण तो डोंगर इतका गुळगुळीत होता ज्यामुळे ती जेव्हा पण डोंगरावर चढण्याचा प्रयत्न करायची तेव्हा ती खाली जात असे. तेव्हा तिला काही अंतरावर एक लोहर दिसला. त्यानंतर ती मुलगी त्या लोहराजवळ गेली आणि त्या मुलीने तिच्या हातामध्ये आणि गुडघ्यांमध्ये घोड्याची नाळ बांधली व त्यानंतर ती त्या डोंगरावर चढली. अशा प्रकारे डोंगर पार केल्यानंतर तिला एक मोठे शहर दिसले,
जिथे तो राजा राहत होता तोच किडा होता ज्याला ती फिरवण्यासाठी इकडे तिकडे घेऊन जात असे. इकडे तो राजा आधीच विवाहित होता. त्याला एक सुंदर पत्नी होती. अधिक वेळ झाल्यामुळे जेव्हा तो किडा राज्यामध्ये बदलला तेव्हा तो त्या शेतकऱ्याच्या मुलीला विसरला. इकडे त्या राजाला मूलबाळ नव्हतं आणि त्याची जी राणी होती ती राजाची सर्व संपत्ती आणि तिच्या कुटुंबियांना देऊ इच्छित होती, कारण तिला राजापेक्षा तिच्या कुटुंबावर जास्त प्रेम होते. इकडे पुत्र नसल्यामुळे राजा सुद्धा अत्यंत चिंतित होता. भगवान शिव म्हणतात, पार्वती शेतकऱ्याची मुलगी वेषांतर करून महालामध्ये गेली. तिथे गेल्यानंतर तिने रेशीम कापण्यासाठी नोकरी मागितली. तेव्हा राणीने विचार केला की ही एक रेशीम कापणारी स्त्री आहे, रोज महालामध्ये राहून मग मला सारखी गालिचे आम्हाला बनवून देईल. त्यानंतर ती मुलगी त्याच महालामध्ये राहू लागली. त्यानंतर जेव्हा शेतकऱ्याच्या मुलीने पहिल्या दिवसाचे सफरचंद उघडले, जे सफरचंद जंगलामधील त्या वृद्ध महिलेने तिला दिले होते, तेव्हा त्या सफरचंदामधून सोन्याचे चक्र बाहेर पडले. जेव्हा राणी ते चक्र पाहिले तेव्हा तिला ते चक्र खूप आवडले. राणी ते शेतकऱ्याच्या मुलीला म्हणाली की ती हे चक्र खरेदी करू इच्छित आहे. तेव्हा शेतकऱ्याची मुलगी त्या राणीला म्हणाली, नाही नाही, हे विक्रीसाठी नाही, परंतु जर तुम्ही मला एका रात्रीसाठी राजासोबत झोपून दिले तर हे चक्र मी तुम्हाला देईल. ते सोन्याचे चक्र राणीला अत्यंत आवडले होते आणि म्हणूनच राणीने विचार केला आणि त्या मुलीला वचन दिले की जर तू मला हे चक्र दिले तर मी तुला एक रात्र राजासोबत झोपण्याची परवानगी देईल. जेव्हा संध्याकाळ झाली तेव्हा राणीने राजाला झोपण्याची गोळी दिली आणि अशा प्रकारे राजा गाढ झोपेत गेला. जेव्हा राजा झोपलेला तेव्हा राणी शेतकऱ्याच्या मुलीला राजाच्या झोपण्याच्या खोलीत घेऊन गेली व त्यानंतर तिला खोलीत सोडून राणी परत आली. शेतकऱ्याची मुलगी राजाच्या खोलीत गेल्यानंतर राजाच्या पलंगावर बसली आणि तेथे जाऊन ढसाढसा रडू लागली. मला माहीत आहे की कृतज्ञता ही जगाची प्रवृत्ती आहे. मागचे 3 वर्ष किड्याप्रमाणे मी तुझी काळजी घेत राहिली. तुझ्यासाठी मी माझ्या वडिलांचा आणि बहिणीचा मार आणि कठोर शब्द सहन केले. काचेच्या डोंगरावर चढण्यासाठी मी माझ्या हाताला आणि गुडघ्यांना घोड्याची नाळ बांधली आणि आता तू सर्व काही विसरला आहेस. तुम्ही मला लग्नाचे वचन दिले होते आणि इथे बायकोसोबत सुखी संसार करत आहात. तुम्ही माझी थोडी सुद्धा वाट पाहिली नाही. मित्रांनो, शेतकऱ्याची मुलगी बोलत होती, परंतु राजा झोपेमध्ये होता, कारण राणीने राजाला झोपेची गोळी दिली होती जेणेकरून राजा त्या शेतकऱ्याच्या मुलीसोबत काहीच बोलू नये. अशा प्रकारे शेतकऱ्याची मुलगी बोलत राहिली, परंतु राजा झोपून राहिला आणि शेतकऱ्याच्या मुलीला काहीच उत्तर दिले नाही. शेतकऱ्याची मुलगी हाच विचार करत होती की राजा माझे बोलणे ऐकत आहे की नाही, परंतु मला उत्तर काहीच देत नाही. आणि अशा प्रकारे राजासोबत बोलत असताना सकाळ झाली आणि त्यानंतर राणी तिथे आली आणि शेतकऱ्याच्या मुलीला राजाच्या शयनकक्षातून बाहेर घेऊन आली. राजा इतका गाढ झोपेत होता की त्याला काहीच कळाले नाही की त्याच्या शयनकक्षात काय घडले. भगवान शिव म्हणतात, हे पार्वती, अशा प्रकारे शेतकऱ्याच्या मुलीने दुःखी होऊन दुसरे सफरचंद घेतले आणि जेव्हा तिने ते सफरचंद तोडले तेव्हा त्यातून तिने सोन्याच्या धाग्याचा रील बाहेर काढला. जेव्हा राणीने ते रील पाहिला तेव्हा राणीने त्याची खूप स्तुती केली आणि मुलीला ते विकण्यास मागितले. तेव्हा ती शेतकऱ्याची मुलगी राणीला पुन्हा म्हणाली, जर तुम्ही मला एकदा तिला राजाच्या खोलीत झोपण्यास पाठवले तर ती राणीला सोन्याचा धाग्याचा रील देईल. राणीला तो रील हवा होता, त्यामुळे तिने शेतकऱ्याच्या मुलीला वचन दिले आणि जसे पहिल्या रात्री घडले अगदी तसेच दुसऱ्या रात्री सुद्धा घडले. राजाला झोपेची गोळी दिल्यामुळे तो गाढ झोपेत होता, कारण दुसऱ्या रात्री सुद्धा राणीने राजाला झोपेची गोळी दिली होती आणि त्या गोळीमुळे राजा इतका गाढ झोपला होता की कुठलाही आवाज, कोठेही रडगाणं झालं तरी तो उठू शकला नाही. परंतु राजाचा एक सेवक होता, त्याने राणीच्या हातात सोन्याचा रील पाहिला होता आणि जेव्हा राजाच्या खोलीमध्ये दुसरी मुलगी जात आहे हे त्या सेवकाने पाहिले होते, तेव्हा तो राजाचा सेवक खोलीच्या बाहेर जाऊन उभा राहिला व ती मुलगी जे काही म्हणत आहे ते तो ऐकत राहिला. दुसऱ्या दिवशी त्या सेवकाने राजाला ती मुलगी जे काही म्हणाली ते सर्व सांगितले.
भगवान शिव म्हणतात, पार्वती, अशा प्रकारे जेव्हा राजाला कळाले की जेव्हा मी किडा होतो तेव्हा एक मुलगी, जी शेतकऱ्याची मुलगी होती, तिने खूप माझी सेवा केली आणि मी तिला लग्नाचे वचन सुद्धा दिले होते आणि आज ती मला शोधत शोधत महालापर्यंत येऊन पोहोचली आहे. मला तिला भेटायला पाहिजे. परंतु राजा काय करू शकत होता? सकाळ होताच राणी त्या मुलीला राजाच्या शयनकक्षातून बाहेर घेऊन गेली. इकडे राजा शेतकऱ्याच्या मुलीला भेटण्याबद्दल विचार करत होता आणि दुसरीकडे शेतकऱ्याच्या मुलीने तिचा शेवटचा सफरचंद उघडला, ज्यामध्ये सोन्याचा चरखा होता. आणि जेव्हा राणीने तो चरखा पाहिला तेव्हा राणी शेतकऱ्याच्या मुलीला म्हणाली, जर तिने तो सोन्याचा चरखा तिला दिला तर ती त्या रात्री सुद्धा राजासोबत झोपण्यास पाठवेल. तेव्हा शेतकऱ्याची मुलगी तयार झाली आणि त्या संध्याकाळी सुद्धा राणीने राजाला झोपेची गोळी दिली. परंतु या वेळेला राजा सावध झाला होता, कारण या वेळेला सेवकामार्फत राजाला सर्व काही कळाले होते. त्यामुळेच राजाने त्यावेळी औषध पिण्याचे फक्त नाटक केले. त्याने हळूच औषध बाहेर टाकून दिले व त्यानंतर राजा झोपेचे नाटक करू लागला. जेव्हा राजा झोपला तेव्हा राणी शेतकऱ्याच्या मुलीला राजाच्या शयनकक्षात घेऊन गेली. ती मुलगी उदास होऊन राजाच्या पलंगाच्या बाजूला बसली आणि जोरदार रडू लागली आणि म्हणू लागली, आज मला कळालं आहे, कृतज्ञता ही जगाची रीत आहे. 3 वर्ष मी तुझ्या किड्याच्या स्वरूपात काळजी घेतली. तुमच्यासाठी मी माझ्या वडिलांचा आणि बहिणीचा मार खाल्ला व त्यांचे कठोर शब्द ऐकले. काचेच्या डोंगरावर चढण्यासाठी मी माझ्या हाताला आणि गुडघ्यांना घोड्याची नाळ बांधली आणि आज तुम्ही हे सर्व विसरलात आणि तुम्ही या राणीसोबत राहून आनंदी जीवन जगत आहात. मग माझे कसे होईल? भगवान शिव म्हणतात, पार्वती, राजा हे सर्व शांतपणे ऐकत होता, परंतु राजा झोपण्याचे नाटक करत होता. राजा मनात विचार करू लागला की एक माझी राणी आहे जिच्यावर मी इतकं प्रेम करतोय आणि ती माझी संपत्ती तिच्या माहेरच्यांना देऊ इच्छित आहे. ती मला बिलकुल आदर देत नाही. आणि एक ही मुलगी आहे जी खूप गरीब आहे, जी मला शोधत शोधत इथपर्यंत पोहोचली आहे. जेव्हा मी एका किड्याच्या रूपामध्ये होतो तेव्हा तिने माझी जीवापाड सेवा केली. दुसऱ्या दिवशी राजाने हा सर्व विचार करून एका मोठ्या उत्सवासाठी जेवणाची घोषणा केली व त्यानंतर राजाने शेतकऱ्याच्या मुलीला त्याच्या उजव्या बाजूला बसण्यासाठी आमंत्रित केले व त्यानंतर भरलेल्या दरबारात राजाने शेतकऱ्याच्या मुलीसोबत लग्न केले. त्यानंतर सगळ्यांनी अन्न ग्रहण केले. लग्नानंतर पहिल्या रात्री शेतकऱ्याची मुलगी जेव्हा झोपली होती, ती मुलगी देवी लक्ष्मीची उपासक होती आणि पुत्रप्राप्तीची इच्छा तिच्या मनामध्ये होती. जेव्हा ती झोपली होती तेव्हा तिच्या स्वप्नामध्ये माता लक्ष्मी येऊन तिला म्हणाली, मुली, तू काळजी करू नकोस. आज मी तुला एका अशा फुलाबद्दल सांगणार आहे, ज्या फुलाचा मासिक धर्म पूर्ण झाल्यानंतर जी पण स्त्री घेत असेल आणि तो वास घेतल्यानंतर संबंध ठेवते व त्यानंतर जेव्हा गर्भधारण होते तेव्हा नक्कीच तिला पुत्र प्राप्त होतो. लक्ष्मी माता शेतकऱ्याच्या मुलीला पुढे म्हणाली, संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी बागेच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यात लाल गुलाब आणि सफेद गुलाबाचे झाड आहे, ज्यावर सुंदर आणि पूर्ण विकसित झालेले गुलाबाचे फूल आहे. त्या फुलाला एका प्लेटने झाकून ठेवावे आणि पुढच्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या वेळी ती प्लेट काढावी. मग लाल गुलाबाचा सुगंध घेऊन पतीसोबत संबंध ठेवल्यानंतर पुत्राची प्राप्ती होते आणि सफेद फुलाचा सुगंध घेतल्यानंतर पुत्रीची प्राप्ती होते. तुला असेच करायचे आहे. तुला जर पुत्र हवा असेल तर लाल गुलाबाचा वास घ्यायचा आहे आणि पुत्री हवी असेल तर सफेद गुलाबाचा वास घ्यावा. परंतु लक्षात ठेव की चुकूनही दोन्ही गुलाबांचा वास घेऊ नकोस. भगवान शिव म्हणतात, पार्वती, अशा प्रकारे शेतकऱ्याच्या मुलीने राजाला स्वप्नामधील सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर राजाने त्याच्या बागेमध्ये एक सफेद गुलाब आणि एक लाल गुलाबाचे झाड लावले आणि जेव्हा त्या झाडावर फुलं आली तेव्हा राजाने एक सफेद आणि एक लाल गुलाब एका प्लेटने झाकून ठेवले. सकाळी राणीने मासिक धर्मातून निवृत्त झाल्यानंतर स्वच्छ झाल्यानंतर लाल रंगाच्या फुलाचा सुगंध घेतला व त्यानंतर राजासोबत संबंध ठेवले, ज्यामुळे राणीने गर्भधारणा केली आणि वेळ पूर्ण झाल्यानंतर राणीला
एका पुत्राची प्राप्ती झाली. पुत्रप्राप्तीमुळे राजा अत्यंत खुश झाला व त्याने आनंदाने राज्यभर ढोल वाजवले, मिठाई वाटली. भगवान शिव म्हणतात, पार्वती एवढेच नाही तर शेतकऱ्याच्या मुलीने शेतकऱ्याला म्हणजेच तिच्या वडिलांना सुद्धा हे सर्व हकीकत सांगितली. तिच्या बहिणींना सुद्धा फुलाबद्दल सांगितले आणि राजाच्या पहिल्या बायकोला सुद्धा फुलाबद्दल सांगितले. त्यानंतर सर्वांना पुत्राची प्राप्ती झाली आणि ज्यांना पुत्रीची इच्छा होती त्यांना पुत्रीची इच्छा झाली. अशा प्रकारे सगळ्यांच्या आयुष्यात आनंदाचा क्षण निर्माण झाला. मित्रांनो, अशा प्रकारे पार्वती म्हणते, प्रभू, आजची ही ज्ञानवर्धक गोष्ट ऐकून माझे मन खूपच आनंदित झाले आहे. आत्ता मी माझ्या भक्तांना सुद्धा हे सर्व सांगणार आहे, ज्यामुळे त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉन प्रेस करायला देखील विसरू नका, जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.